नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मुगाच्या डाळीच्या पिठापासून भजी बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी बघा, सपाट वाटी मुगाच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे। खूप रेसिपीमध्ये मी दाखवलेलं आहे मुगाच्या डाळीचं पीठ कसं करायचं। जर आपल्याला चक्कीमधनं जर दळून नसेल आणायचं ना, तर मिक्सरला पण कसं करू शकता। तर काय केलेलं आहे, मी ते कॉटनच्या कपड्यानं स्वच्छ पुसून घ्यायचं डाळ आणि आपल्या घरगुती चक्कीवर मी दळून घेतलेली आहे। मिक्सरवर बी काय करायचं माहिती आहे का, बंद चालू करून बारीक करायचं पहिल्यांदा, कारण की एकदम गरम होतं, मग थोडंसं पाणी सुटतं आणि नंतर मग तुम्ही बारीक केलं तरी पण चालू शकते। कॉटनचा ओला कपडा घ्यायचा, चांगलं पुसून घ्यायचं, फॅन खाली हलकेसं सुकलं की नाही की नंतर तुम्ही मिक्सरला बारीक करू शकता। सेम पीठ आपल्याला आपल्या ह्याचं चण्याच्या डाळीचं पीठ तशा पद्धतीत देत होतं, एकदम बारीक। बघा, मी केलेलं आपल्या घरगुती चक्कीवर केलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी हिरव्या मिरच्या, पोपटी कलरची मिरची, कमी तिखट असते एकदम तसली, तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या। थोडासा ओवा घेतलेला आहे, तो पण असं चोळायचं चांगलं। खूप जणांचं असे कमेंट असते की आम्ही चण्याच्या डाळीचं पीठ खात नाही, तर त्यांना पण मी दाखवलेलं आहे की कसं बनवायचं। थोडीशी हळद टाकलेली आहे आणि असं दरदरं केलेलं बघा, धण्याची पावडर आहे, थोडंसं हिंग पावडर टाकायची, चवीप्रमाणे मीठ टाकायचं। त्याच्यामध्ये टाकणार आहे कोथिंबीर, थोडीशी जास्तच टाकणार आहे मी, एकदम थोडीशी कमी टाकली तरी पण चालेल। आता ह्याला काय करणार आहे, पहिलं चांगलं मिक्स करून घेणार आहे। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। भजीच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, पण अशा पद्धतीनं पण एकदा करून बघा जर तुम्ही चण्याची डाळ खात नाही तर। आपण कसं जे चक्कीवरनं जर बाहेरनं दळून आणलं की नाही, तर मग ते ज्वारीच्या किंवा ह्याच्यावर दळतात, तर ते पिठाचा कलर जरा थोडासा पांढरा येतो, पण आपल्या घरगुती चक्कीवर आपण दळलं की नाही तर एकदम मस्त असा कलर येतो बघा। थोडं थोडं पाणी टाकायचं आणि कालवायचं, तर मी कालवून घेते। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत बघा हे पीठ असतं, एकदम आपल्या चण्याच्या डाळीपेक्षा चिकट जास्त होतं पीठ हे। ह्याला चांगलं तर काय करणार आहे, असं फेटून घेणार, एक 2 ते 3 मिनटं हलक्या हातानं बघा, मस्त असं मी फेटून घेतलेलं आहे। खोलगट भांडं घ्यायचं, असं छोटासा टोप वगैरे खोलगट घेतला की नाही की असं 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 हलवलं की नाही एकसारखं एकाच दिशेनं, तर मस्त एकदम हे पीठ हलकं होतं। आणि कोथिंबीर मिरची जी टाकली नाही, हे सगळं तुम्ही पीठ चांगलं फेटून घेतल्यानंतर जरी टाकलं तरी पण चालू शकते। दिसत असेल मी कोथिंबीर थोडी जास्तच टाकलेली आहे, ते मूग डाळीच्या भजीमध्ये जेव्हा कोथिंबीर जास्त टाकतो ना, तर चवीला खूप छान लागतात। तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि हे तेल आहे, ही शेंग तेल आहे। गॅस आहे मिडियम। कधी पण काय करायचं, तेल असं गरम झालेलं दिसतं ना आपल्याला, गरम झालं की मिडियम गॅसवरच आपल्याला ही भजी करायची आहेत, फास्ट गॅसवर वगैरे करायची नाही आहेत। काय होतं मग, फास्ट गॅसवर लगेच लाल होतात आणि अशा पद्धतीत सोडून द्यायचे। तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडासा कांदा पण टाकू शकता, एकदम छोटी छोटी जरी केली तरी पण चालू शकतात। मी आता सोडून घेते, सोडून घेतलेले आहेत बघा। जेवढे आपल्या कढईमध्ये बसतील ना तेवढी सोडायची आणि बारीक बारीकच सोडायची, मोठे मोठे जास्त सोडायचे नाहीत। हे बघा अशा आपाप वर येतात, मस्त होतात आणि टमटमीत बघा कशी फुगलेली आहेत। ह्याच्यामध्ये सोड्याचा बिलकुल आपण उपयोग केलेला नाही आहे। पीठ चांगलं पिठलं की नाही की सोड्याचा अजिबात उपयोग केला नाही तर चालतो। मग थोडंसं कडक गरम तेल जर 1 चमचाभर जरी टाकलं ना तरी पण चालेल। किती मस्त अशी बघा जाळी आलेली आहे। हलवूया आता आपण, हे बघा किती मस्त अशी जाळी आलेली आहे। जेवढं होता होईल एवढं तुम्ही पीठ फेटाल का नाही तर मस्त भजी होतात एकदम, आणि खूप चविष्ट मूग डाळीची। मूग डाळ भिजत घालून भजी बनवलेली आहेत, मूग डाळीच्या वड्या बनवलेल्या आहेत, सगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। मला एक तुम्हाला विचारायच्या आहे, काल मी धपाटीची आपली जी भाजणी बनवतो का नाही, त्या पिठापासून मी वड्या दाखवल्या, त्या आळूच्या वड्या, तुम्ही बघितल्या का? कमेंट केलेली नाही आहे। कशी वाटली रेसिपी तुम्हाला? खूप चविष्ट होतात बरं का वड्या, तुम्ही एकदा जरूर करून बघा। आता ह्यांना काय करायचं, हलकासा गोल्डन कलर येतोवर आपल्याला ह्याला फ्राय करायचे बघा। अशा पद्धतीत तळून घ्यायचे, मस्त एकदम झालेत बघा। काढून घेते मी आणि तुम्हाला एक तोडून पण दाखवते। गरमच आहेत बघा, तुम्हाला मी एक तोडून पण दाखवते। हे बघा एकदम जाळीदार, मस्त आणि एकदम हलकी। अजून एक तोडून दाखवते, हे बघा आतपर्यंत एकदम मस्त असे होतात। करून बघा, तेलकट होत नाहीत, काही नाहीत, खूप चविष्ट होतात। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।